हॅलो, तर आज बनवले ते मस्त असे खमंग कुरकुरीत समोसा रोल. त्यासाठी इथे 1 वाटी मैदा घेतला, त्यामध्ये 2 चमचे तूप टाकलं, 1 चमचा ओवा हाताने कुस्करून टाकायचा, चवीनुसार मीठ टाकायचं, मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर आवश्यकतेनुसार पाणी टाकून घट्ट असा याचा गोळा मळून घ्यायचा, म्हणजेच पीठ मळून घ्यायचं आणि झाकण ठेवून आता हे बाजूला ठेवून द्यायचं. आता मसाला तयार करून घेऊयात. कढईमध्ये धने, जिरे, सौंफ आणि काळी मिरी टाकायची. मस्त असे ड्राय रोस्ट करून घ्यायचं आहे. अगदी सेकंदभर ह्याला भाजून घ्यायचं कोरडं. त्यानंतर काढून घ्यायचं. थंड झाल्यावरती मिक्सरमधून याची बारीक पूड करायची, म्हणजेच मसाला तयार करून घ्यायचा. चव अप्रतिम लागते. चला, अशा प्रकारे आपला मसाला तयार आहे. चला, मस्त असा आपला मसाला तयार आहे. आता इथे ना मी 4 मोठे उकडलेले बटाटे घेतलेले आहेत. स्मॅश करून घ्यायचे. त्यानंतर फोडणीची तयारी करू. कढईमध्ये 1 छोटू चमचा तेल टाकायचा, बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकायची, स्मॅश केलेला बटाटा टाकायचा, तयार केलेला मसाला टाकायचा, 1 चमचा आमचूर पावडर, 1 चमचा चाट मसाला, भरपूर अशी हिरवीगार बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ टाकायचं आणि मस्त 1 सेकंदभर आपल्याला हे मिक्स करून परतून घ्यायचं आहे. गॅस बंद करायचा. अशा प्रकारे आपल्याला सारण मिळतं. चला, आता मळलेलं पीठ घ्यायचं, मस्त एकदा परत हलक्या हाताने मळून घ्यायचं. त्यानंतर त्याचे छोटे छोटे गोळे तयार करायचे आणि छान अशी पोळी लाटून घ्यायची. त्यानंतर त्याच्या कडा कट करायच्या. अशा प्रकारे आपल्याला चौकोन मिळतो. त्यानंतर परत एकदा मधोमध चीर द्यायची. 2 त्रिकोण आपल्याला असे मिळतात. त्यानंतर जो मोठा भाग आहे त्यामध्ये हे सारण भरायचं आणि गोल गोल असे ह्याचे छान रोल तयार करून घ्यायचे. सारण भरपूर टाकायचं, म्हणजे कसं खायलाही मस्त लागतं. चला, अशा प्रकारे मी सगळे रोल तयार करून घेणार आहेत. छोट्या भुकेसाठी, लहान मुलांसाठी, किटी पार्टीसाठी, इव्हनिंग स्नॅक्स, इतर वेळेसही खाण्यासाठी मस्त असे समोसा रोल उत्तम पर्याय आहे. लहान मुलांनाही हे आवडतील. चला, आता काय करायचं, इथे ना मी अगोदरच कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे. अगदी कडक नाही करायचं. थोडंसं तेल तापलं की गॅसची फ्लेम मंद करायची आणि मंद आचेवरती आपल्याला छान हे सोनेरी रंग येईपर्यंत मस्त असे समोसा रोल तळून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे आपले समोसा रोल तयार आहेत. आतमधूनही स्टफिंग छान अशी भरली गेलेली आहे. दाखवते. चवीलाही अप्रतिम लागतात. नक्की ट्राय करून पहा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू. आता हे खाण्यासाठी पूर्णपणे